रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। पहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण 2010 पासून सुरू झालं आणि बऱ्याच गोष्टींमुळे हे काम थोडं रखडत आतापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे। या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। परवा पण आपल्याला कल्पना आहेच की कोल्हापूरला जाताना गडकरी साहेबांनी पण हवाई दौरा या विभागाचा करून जी कामं या परिसरामध्ये नॅशनल हायवे जी चालू आहेत ती त्यांनी पाहणी करून ते कोल्हापूरला गेले। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता या मे एंडच्या आधी, कारण साधारण मे नंतर आपल्याकडं कोकणात पाऊस लवकर चालू होतो इतर राज्याच्या हे, कारण त्यामुळं आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि PWD या दोन्ही विभागांकडे जे कामं आहेत या दोन्ही विभागांचं योग्य कोऑर्डिनेशन ठेवून मे एंडपर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम हे बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी आता परिस्थिती आहे ती जाईल। काही ठिकाणचे थोडी बांधकामं वगैरे मागं राहतील, प्रामुख्यानं इंदापूर माणगावचा जो बायपास आहे त्याचं एक थोडं काम मागं राहील। दुसरं म्हणजे आपल्या इथं पण आल्यानंतर मला वाटतं हां म्हणजे आरवलीपासून ते संगमेश्वरच्या इथं जे मला वाटतं आता ते म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं एक आहे, तर त्यांना पण आम्ही काल सूचना केलं की व तुम्ही माणसं वाढवा। मला वाटतं संगमेश्वरच्या इथल्या पुलाचं काम थोडं संत गतीनं चाललं आहे, त्या पण सूचना काल दिल्यात की पावसाळ्याच्या आधी जे काम म्हणजे त्याचे पिलर्स वगैरे जे वर आणणं गरजेचं आहे, जे पुढं पावसाळ्यामध्ये करता येणार नाही, तर त्या कामावर त्यांनी फोकस करावं आणि ते त्यांनी वर आणलं पाहिजे किंवा त्याला आता काय लागेल ते त्यांनी मशिनरी, कर्मचारी वगैरे, लेबर वगैरे ते त्यांनी उपलब्ध करावं। थोडं त्यांचं आणि त्यांचे जे कन्सेशनर आहेत त्यांचं थोडं काही पेमेंटचे विषय आहेत, पण आम्ही त्या दोघांना सांगितलं होतं तुमचा विषय आहे, डिपार्टमेंटला आणि हे प्रवाशांना त्याच्याशी काय आमचं कर्तव्य नाही, तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुम्ही सॉर्ट आऊट केले पाहिजेत। डिपार्टमेंटनं तुम्हाला वेळोवेळी ॲडव्हान्स दिला आहे, सगळं दिलं आहे, त्यामुळे डिपार्टमेंट कुठेही कमी पडत नाही आहे, तर तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमच्यात पेमेंटचे जे आहेत ते करा, नाहीतर मग आम्हाला ते काम परत काढून घेण्याचा प्रस्ताव आणि हे करण्याचं आम्हाला करायला लागेल। कारण आता थांबत बसणं आमचं म्हणजे राज्य सरकारची पण तयारी नाही आहे आणि स्वतः गडकरी साहेबांची पण तयारी नाही आहे, त्यांना हा प्रकल्प काही करून पूर्ण करायचा आहे। आणि आज बऱ्यापैकी म्हणजे माझ्या ह्यानं एक तर आमचा प्रयत्न आहे की पावसाळ्याच्या आधी, म्हणजे महत्त्वाचा विषय आपला कधी येतो गणपतीमध्ये, ज्यावेळेला आपली मुंबईकर मंडळी जी आपल्या इथले ती गणपतीला इकडे येतात आणि त्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस इकडं असतो, त्यामुळं त्यावेळेला काम काहीच आपण करू शकत नाही। गणपतीच्या दृष्टीनं मे एंडपर्यंत जे जे करणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी समजा एखादं बांधकाम पुलाचं वगैरे जर होत नसेल, समजा काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या धरून चालू आपण, तर त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड वगैरे हे वाहतुकीच्या दृष्टीनं क्लिअर राहिले पाहिजेत। म्हणजे खड्डे त्याचं जे काही असेल त्याचं डांबरीकरण करणं, काँक्रिटीकरण करणं जे काय असेल ते या सर्व म्हणजे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालायच्या सूचना दिल्यात की मे एंडपर्यंत जिथं जिथं कामं अडकतील तिथले रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करून ठेवले पाहिजेत, म्हणजे वाहतुकीचं फ्लो तरी ट्रॅफिकचा चालू राहील आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी
पावसानंतर जे आहे ते पूर्ण करावं. अखेरपर्यंत आता माणगाव आणि इंदापूरचं जे आहे त्याचं आता एकच आहे की त्याचं टेंडर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत ओपन होईल आणि नवीन एजन्सी कोण येते ते फेब्रुवारी एंडपर्यंत आपल्याला कळेल. तर त्याला एक 11 महिन्याची मुदत तिथून पुढे आहे. तर माणगाव इंदापूरचाच एक विषय थोडा वर्षभर पुढं जाईल अजून, काय ते बायपास करायचा. तर बाकी बहुतांशी कामं आता आपला टनल जो आहे तो साधारण मार्चपर्यंत आपण दुसरी बाजू जी आहे ती ओपन करतो आहे. त्याचं पण फक्त आता लाईटचं आणि काय म्हणायचं आतलं डक्टिंग जे व्हेंटिलेशनचं आहे तेवढंच काम राहिलेलं आहे. त्यामुळं तो टनल पण मार्चच्यापर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरा जो आहे तो पण ओपन होतोय. गळती लागलेली आहे, ही गळती थांबवण्यात नाही त्याचा आता काल पण तो विषय आपण म्हटला काही लोकांनी तिथं पण टनलची पाणी केली. तर त्याचं पण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जिथं जिथं जुन्या टनलला थोडी गळती होती ती आपण काढली आहे. अजून पण काही ठिकाणी थोडं पाणी येण्याचा प्रकार होतोय, पण त्याला पण त्यांनी नवीन काही टेक्नॉलॉजी वापरून हे करता येते का त्यांनी केलं. पण थोडं असं काय मर्यादेच्या बाहेर आहे वगैरे असं नाही. थोडं त्यांचं म्हणणं आहे की वरच्या बाजूला काही गावांच्या विहिरी होत्या, म्हणजे काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की बोरवेल्स होते. थोडं ते पाणी पण त्यांचं म्हणणं आहे की जरा झिरपून त्या टनल म्हणणं आहे ते. पण त्यांचं म्हणणं मला जे दिलं की आपलं काय ते IIT वाल्यांकडनं पण त्यांनी सर्वे करून घेतला आहे. गळती बंद झाली पाहिजे याबद्दल पूर्ण प्रयत्न चालला आहे. पण जे काय परमिसेबल लिमिट असतं तेवढ्यामध्ये ती आहे. असं काही त्याच्यामुळं धोका होईल किंवा त्यानं काही हे होईल अशी काही तिथं परिस्थिती नाही आहे. काही ठिकाणी दर्जाचं काम झालंय असं म्हटलं जातं, काही ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली, काही ठिकाणी रस्ता खचण्याचा प्रकार देखील सुरू झालेला. आताची परिस्थिती असेल तर पुढे काय असेल? नाही, पहिलं तर संरक्षक भिंत जी कामं निकृष्ट झालीत ती त्या कॉन्ट्रॅक्टरांना परत करायला लागतील. त्याला काय आपण निकृष्ट दर्जाच्या आणि क्वालिटी नसलेल्या कामांना आपण कोणच आणि डिपार्टमेंट पण त्याला पाठिंबा किंवा सपोर्ट देणार नाही. जिथे जिथे अशी कामं झालीत, मग कॉन्क्रिटीकरणाची असू देत, भिंती असू देत, काय असू देत, ती त्या त्या यंत्रणेकडनं आपण परत करून घेऊ आणि गरज पडली तर त्यांना दंड वगैरे जे काय तो पण आकारू. किती निधी खर्च झालाय महामार्गासाठी, आणखी वाढीव निधी असणार आहे का? नाही, आत्तापर्यंत म्हणजे किती आत्तापर्यंत प्रोजेक्ट कॉस्ट गेले हे मी आत्ता नाही सांगू शकणार. पण या रस्त्याच्यावर अजून आपण एक नॅशनल हायवे जे आहे, आता आपण एक लक्षात की हा रस्ता 2010मध्ये याचा रिपेअर झाला होता. त्यावेळेला 2010मध्ये काही गोष्टी टेक्निकल ज्या आपण म्हणतो त्यावेळेला एवढ्या अभ्यास नव्हता. की आता काही रोड सेफ्टीच्या दृष्टीनं काही ठिकाणी नवीन ओव्हरब्रिजेस मागितलेत, काही ठिकाणी अंडरपास नवीन मागितलेत काही गावांनी. आता आम्ही काल येताना रवी पाटील साहेब होते, आमदार साहेब, आपले धैर्यशील पाटील साहेब होते, आपले तटकरे साहेब तिथं होते. तर त्यांनी पण काही ठिकाणी नवीन ब्रिजेस, नवीन काही अंडरपास द्या म्हणून केलं आहे. तर त्या दृष्टीनं एक 100-125 कोटीचं नवीन काम या याच्यावर म्हणजे रोड सेफ्टी आणि ह्या नवीन मागण्या ज्या आल्यात त्याचा एक प्रस्ताव करायचं नॅशनल हायवेचं आता चालू आहे. त्याच्यामध्ये नवीन जे काही लागेल, म्हणजे कुठं समजा एखादं गाव त्यावेळेला एखाद्या गावाला हे काय म्हणतो आपण कनेक्शन दिलं नसेल किंवा त्यांना ये जा करायला हे नसेल, त्या सगळ्या गोष्टी मग 100-125 होईल किंवा थोडंफार वाढेल मागण्यांप्रमाणे लोकांच्या. तर ते काम आता हे करायचं चाललंय. म्हणजे 10 टप्पे आहेत, कोणते टप्पे पूर्ण झालेत आणि कोणते टप्पे अपूर्ण? म्हणजे आपल्या इथले जे 2 पॅकेजेस आहेत ते थोडे महाग आहेत. म्हणजे संगमेश्वराच्या इथलं ते थोडं महागं पडलंय. सुरुवातीच्या टप्प्यातलं साधारण काहीतरी 42 किलोमीटरचं काम होतं, त्यातलं 41 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. नंतरच्या याच्यामध्ये पण मला वाटतं आपला रत्नागिरीचा हा जो पीस आहे ते काम थोडं लेट नवीन तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला दिलं गेलं, पण तरी त्यातलं पण साधारण 81% 80-81% काम पूर्ण केलं आहे. त्यामुळं ही काम फक्त मधला जो संगमेश्वराचा जो थोडा हे आहे तो जरा मागं पडलेला आहे ही वस्तुस्थिती. निवळी गावात बायपास होणार की पुलाचं काम होणार? म्हणजे पुलाचं काम पण रखडलं निवळी गावात. नाही, आता पूर्वी जे धरलेलं आहे म्हणजे ज्याला मंजुरी दिलेली आहे तेच त्याच्यामध्ये हे होणार. म्हणजे फक्त काय आहे, काही ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या आग्रही मागण्या जिथं होत्या, काही ठिकाणी पूल वाढवा म्हणून मागण्या होत्या, ते नॅशनल हायवेनं प्रस्ताव त्याचे केलेले आहेत.
हायवे मार्गावरून जाताना बराचसा डोंगर भाग आहे आणि ज्या संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत त्या संरक्षक भिंती डोंगराला अगदी जवळ खेटून बांधलेल्या आहेत. मग त्यावेळी कधीही ती माती खाली होऊ शकते असं या पावसाळ्यात सुद्धा झालेलं आहे. अधिकाऱ्यांचं काय लक्ष नाही का हे काम होत असताना तिकडे? नाही, आता असं मी जे म्हटलं की कुठं डिझाईन वगैरे चुकले असले तर आपण ते दुरुस्त्या करायला लावू. बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे संगमेश्वरमध्ये असेल, राजापूरमध्ये असेल आणि यापुढे हा धोका वाढणार आहे की त्या संरक्षक भिंतीवरून खाली माती खाली येणार आहे. कसं आता हे बघा, ह्यात मेंटेनन्स आपण पुढं क्लॉज आहे. म्हणजे शेवटी जे कामं करतात त्यांना त्याचं मेंटेनन्स वगैरे ह्या गोष्टी पण करायला लागणार. त्यामुळे कुठं डिझाईन वगैरे अशा पद्धतीनं काही चुकले असले तर त्याच्या दुरुस्त्या करायला लावल्या पण जातात. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या ही निदर्शनास आणून द्यायला पाहिजे ना, कारण भौगोलिक परिस्थिती ती इथली वेगळी आहे. नाही, बरोबर आहे. आता म्हणून म्हणतो जिथं चुकलं असेल काय असं तर ते आपण दुरुस्त करून घेऊ, त्याला काही वेगळं काही करायला लागणार नाही. अधिकाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय का? नाही, दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ज्या त्या वेळेला थोडंफार लक्ष ठेवलं पाहिजे. काम सुरू असताना तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता काही ठिकाणी आपण म्हटलं तसं आता भिंत बांधूनच झाली असेल, आता ती सगळी परत पाडण्यापेक्षा त्या डिझाईनमध्ये सुधारणा काय करायची आणि ती ज्या कारणासाठी बांधली आहे त्या कारणासाठी उपयुक्त कशी होईल हा प्रयत्न आपल्याला आता केला पाहिजे. 15 ते 20 फूट असं उंच बांधण्यात आलेलं आहे. वरती मात्र डोंगराचा भाग आहे. ती पूर्ण माती खाली यावर्षी संगमेश्वरमध्ये देखील आली होती पूर्णतः सगळी. नाही, तेच आता काय मी तेच आपल्याला सांगतो की जिथं डिझाईन चुकीचे झाले असतील किंवा जरा फार जिथं हे झालं असेल त्या दुरुस्त्या आपण करायला मध्ये आपण स्वभावावरती लढू असता शंभूराजे देसाई म्हणाले पाहायला. आता शेवटी हे निर्णय जे आहेत हे पक्षाकडनं केले जाणार, म्हणजे भाजपचे. आणि आम्हाला आमच्याकडे भाजपला जे आमचे अध्यक्ष आता रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते किंवा केंद्रातले आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते जो निर्णय राज्याबद्दल घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढं लोक काय म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे जाऊ. सर, महिलांना 50% आरक्षण एस टीमध्ये दिलं, सवलत दिली, त्यामुळे एस टी तोट्यात आलेली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ह्याची कबुली दिलेली आहे. त्यामुळे ही 50% आरक्षणाची सवलत जी आहे ती रद्द होणार का अशी चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळते. नाही, मला नाही वाटत रद्द होईल, कारण शेवटी महिलांना त्यांच्या म्हणजे थोडं स्वावलंबी व्हावं किंवा त्यांना हे माहिती दिली तेव्हा रद्द होण्याचं हे नाही. असू शकतं, म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय हे पण असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल. पण राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की हे करतं. महामार्गावर भोसले गाडा खूप डेंजर झालेला आहे, अपघात या ठिकाणी झालेला आणि त्याची संरक्षक भिंत देखील कोसळली. त्याला पर्यायी मार्ग असणार, कारण खूप अवघड वळण आहे. राजापूरमध्ये देखील आहे आणि खेडमध्ये भोसले घाट देखील अवघड आहे. म्हणजे त्याला काय हे करायचं आपण पर्यायी मार्ग जर असेल तर तो सुरू करा. आतापर्यंत त्या कर्विंगला खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. ठीक, आपण संरक्षक भिंत देखील कोसळलेली आहे. थोडंफार बघू, आपण स्टडी करायला लावू. आता काय मला पण माहीत, मी नक्की हे करू. पण काय जे गरजेचं असेल मेन म्हणजे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तो उपाय आपण तिथं करू नये. महामार्गावर आहेत, किती पूल पूर्ण झालेत, कारण बहुतांश पूल अर्धवट आहेत. आता माझ्याकडं आत्ता मी तुम्हाला ती आकडेवारी देतो, पण आत्ता माझ्याकडं ॲक्च्युअलमध्ये किती पूल पूर्ण झाले की आत्ता लगेच नाही, पण माझ्या अधिकारी आहेत, मी घेऊन त्यांच्याकडनं देतो. आपण साहेब, या महामार्गावरती काम करताना ठेकेदारांकडून या ठिकाणी रॉयल्टी थकवली गेलेली आहे. जो काळा दगड काढला जातो त्याची रॉयल्टी अद्याप भरलेली नाही. जवळपास 10 कोटींची रॉयल्टी सरकारचं या ठिकाणी उत्पन्न आहे, महसूल या ठिकाणी बुडवला जातोय. नाही, एक लक्षात घ्या, कामं तर अजून चालू आहेत. ठेकेदारांची काय कामं चालू असल्यामुळे मला वाटतं फायनल बिलं वगैरे असं काही झालेलं नाही. त्यामुळे असं काय बुडवून ते कुठं निघून गेलं असं नाही. अजून पण त्यांचं बिलिंग वगैरे आहे, कारण अजून कामच अर्धवट आहेत. त्यामुळे अजून बिलिंग वगैरे जे काय त्यांचंही होईल त्यावेळेला रॉयल्टीचा निर्णय होईल. त्यांच्या पुढच्या ह्याच्यातनं पण रॉयल्टी जी असेल ती वसूल करायचं ठरलं तर वसूल करू शकेल. काही ठिकाणी नॅशनल हायवेच्या याला राज्य सरकारनं रॉयल्टी माफ केलेली. आता समृद्धीचं हे आहे तर त्याच्यामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतला बुवा राज्याचा प्रकल्प असल्यामुळं रॉयल्टी माफ करायची. इथं पण काय पुढचा विषय असला तर तसा प्रस्ताव वर आले याच्याकडं कॅबिनेटकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेतील. आणि जिथं वसूल करायची असेल तिथं ती ठेकेदाराची पुढची जे काय असेल त्यातनं वसूल होईल. थोडं आता काय झालंय, थोडं म्हणजे राज्यातल्या ठेकेदारांच्या बिलाचं आहे, पण आलंय म्हणजे होईल काय तर त्याच्यात. आता मध्ये आम्ही थोडाफार निधी फायनान्सनं दिल्यावर आम्ही उपलब्ध करून दिला. राज्यात समसमान प्रमाण आपण वाटलेलं आहे
आणि पुढं पण होईल. मार्चपर्यंत बऱ्यापैकी आपण क्लिअर करू. अवघ्या 15 दिवसावर शिमगा उत्सव आलेला आहे. कोकणात आता शिमगा उत्सवासाठी भाविक येणार आहे, तर तो कशेडीचा बोगदा आहे तो दुसरा त्यासाठी चालू खुला होणार. तर आता माझ्या काल जे आम्हाला मार्चपर्यंत तो ब्रिज बोगदा जो आहे तो खुला होऊन जाईल. चलो, थँक्यू. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.